नमस्कार नमस्कार. 26 फेब्रुवारी 2026 आपण आज जवारमध्ये रिक्वायरमेंट गॅदरिंग चालू केले आपल्या डिजिटल लर्निंगसाठी. आणि वाघ सर आहेत आपल्याबरोबर, केंद्र प्रमुख या केंद्राचे. आणि त्यांच्यामुळे आपण आलोय महादेह पद्मश्री दास जिंदल हायस्कूल न्याहाळे बुद्रुक इकडे. 145चं पट आहे, 8वी 9वी 10वी. खाली बुद्रुक शाळा आहे, एकदम लागूनच ती 1ली ते 7वी आहे. आणि तिकडे झाल्यानंतर मुलं 8वी 9वी 10वी येतात. तर इथे पण टीव्हीची गरज आहे, अर्थात तिकडे प्रिन्सिपल मागे आहेत आपले आणि काही सर्स पण आहेत. तर तर टीव्हीची यूज केस डेफिनेटली आहे तुमच्या आयुष्यात. कधी किती चांगलं प्रसंग आहे तर टीव्ही डेफिनेटली डोनेट करा. 8वी 9वी 10वी सायन्स, जॉग्राफी, बायोलॉजी प्रोजेक्ट खूप असतात. यांच्याकडे एकच प्रोजेक्टर आहे, बट 145चं पट आहे तर खूप प्रॉब्लेम होतो. ते तर आहे. दुसरी महत्वाची यूज केस अशी आहे की इथे 5 किलोमीटरच्या रेडियसवरून जवळजवळ 8 ते 9 पाड्यांमधून मुलं इथे येतात. लिटरली काही काही जण 4.5-5 किलोमीटर वन टाइम चालत येतात. काही जणांचे दिवाळीनंतर काही जणांचे पालक ते स्थलांतरी होतात नोकरीसाठी, कुठल्या व्यवसायासाठी और पैसे रोजगारासाठी स्थलांतरी होतात. तर तुम्हीच या, बेस्ट आहे. माझ्याशी सरच सांगतील चांगले, म्हणून आपण नंतर बोलूया. आमच्या विद्यालयातील बऱ्यापैकी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक दिवाळीनंतर बऱ्यापैकी स्थलांतरित होतात. कारण पोटा पाण्यासाठी अन्न तर आहे, पण आर्थिक सोर्स नसल्यामुळे पैसा मिळवण्यासाठी म्हणून दिवाळीनंतर जवळपास मे महिन्यापर्यंत या विद्यार्थ्यांचे पालक रोजगारासाठी बाहेर गावी गेलेले असतात. वीट भट्टी, बांधकाम, इतर कुठलीही मिळणारी कामं या कामानिमित्त ते बाहेर गेलेले असतात. आणि अशा वेळी काही मुलं काही मुलांच्या वरती घराची जबाबदारी, स्वतःच्या खाण्यापिण्याची संपूर्ण जबाबदारी असते. आणि अशा वेळी 2-3 वेळेचं जेवण बनवून पुन्हा शाळेत येण्याची मानसिकता मुलांची नसते. आणि त्यामुळे आमच्या या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी किमान दुपारच्या अन्नाची गरज आहे. ती जर प्राप्त झाली तर आम्ही आपले खूप ऋणी राहू आणि या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपली खूप खूप मदत होईल. धन्यवाद. थँक्यू. तर हा